नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपण गेले काही दिवस बघत होतात की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जेही अपडेट येत असेल हवामान विभागाअंतर्गत, तर ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगत आहोत की पुढील काही तासांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर आपण बघू शकता की विजयवाडाच्या दिशेने हैदराबादच्या जवळील महाराष्ट्राच्या लगतील काही भागांमध्ये जे सर्कल तयार झालेलं आहे, तर ते सर्कल आपण बघू शकता की सोलापूर, नांदेड या भागालगतील, कोल्हापूर या भागालगतील काही भागांमध्ये ते प्रवेश करणार असून जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे ते मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस त्याचा होऊ शकतो असा अंदाज वर्तवलेला हवामान विभागाने आहे. तर आज आपण बघणार आहोत की त्या भागाचा परिणाम महाराष्ट्र राज्यातील कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण बघू शकता की हा जो सर्कल तयार झालेला आहे हैदराबादच्या साईटून, तो सर्कल बिदर, कलबुर्गी, विजयवाडा ह्या महाराष्ट्रालगतील काही शहरांमधून ते पुढे सोलापूर, लातूर, अकलूज आणि सांगली या भागालगतील काही भागांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नांदेड, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली या भागालगतील रत्नागिरी या काही भागांमध्ये हा जो सर्कल आहे तो सर्कल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुढील काही तासांमध्ये त्याचं रूपांतर मुसळधार ते अतिमुसळधार पावसात होऊन त्या ठिकाणी आपण बघू शकता की काही ठिकाणी नदी नाड्यांना, ओढ्यांना पूर येऊ शकतो. अशा स्वरूपाचा हा जो सर्कल आहे, तो ढगांचा जो सर्कल तयार झालेला आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचा परिणाम पुढील काही तासांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्या संदर्भात आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे, कारण विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. आणि त्यासाठी पोषक वातावरण हे तयार झालेलं असून हवामान विभागानेही आपल्याला माहिती दिलेली आहे की पुढील काही दिवस हे महाराष्ट्र राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार आहे. आणि त्यासाठी आपल्या पिकांचं, जेही पिकं आपल्या पावसाच्या हानीपासून वाचलेले आहे, तर त्यांचं आपण नुकसान होणं टाळणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे काही व्यवस्था करता येईल तर त्या व्यवस्थेनुसार आपली पिकं वाचवणं गरजेचं आहे. कारण शेतकरी बांधवांना गेले 4 ते 5 महिने झाले अत्यंत पावसाने परिश्रम केलेला आहे आणि त्याचाच परिणाम आपल्या महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना तो सहन करावा लागत आहे. आणि त्या संदर्भात हवामान विभागानेही आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील आणखी काही शहरांमध्ये पावसाची धुमाकूळ चालू राहणार आहे. आणि त्या संदर्भात हवामान विभागही सतर्क आहे. आपणही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या संदर्भात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सतर्क राहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल आयकन घंटीची प्रेस करणं गरजेचं आहे, जेणेकरून जेही आम्ही आपल्याला हवामान विभागाचे व्हिडिओ असतील, राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या काही JR योजनेचे व्हिडिओ असतील, तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण आपल्या शेतकरी बांधवाचं हे नवीन चॅनल आहे आणि आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी आपली सपोर्टची गरज आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता की गेले काही दिवस जे अरबी समुद्रात सर्कल तयार झालेलं होतं, ते सर्कल सध्याच तरी महाराष्ट्र राज्यापासून खूप दूर आहे. आणि जे बंगालच्या उपमहासागरात जे सर्कल तयार झालेलं होतं, ते सर्कल सध्या आपल्या महाराष्ट्रापासून खूप दूर गेलेलं असून जम्मू काश्मीरच्या भागाकडे गेलेलं दिसत आहे आपल्याला. तर त्या संदर्भात पुढील ज्या काही हालचाली होतील, तर त्या हालचालीवर हवामान विभागाच्या अंदाजे आपण आपल्यापर्यंत व्हिडिओ बनवून पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी
आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि आपले व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना ते व्हिडिओ शेअर करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वारंवार जेही अपडेट असतील राज्य शासन, केंद्र शासनाचे किंवा हवामान विभागाचे, त्या संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.